तर मंडळी आता पाऊस आला आणि खूप गरम होत होता बघा. आला म्हणून जरा बरं वाटतंय आणि ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे, दोन्ही चालू आहे कंटिन्यू. आणि थोडासा काळोख केला त्याने हलका फुलका. आणि जरा थोडा जोर पकडलाय बाबा. पप्पांशी बोलत होतो पाऊस पडणार, बोलते नाही पडणार. बोललो माझा खरा झाला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर असं घेऊन तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. मंडळी आज तुम्हाला मी दाखवणार आहे आपला तरवा. आणि तरवा दाखवून झाल्यावर त्यासाठी पाणी पाहिजे. पाणी नाही, कारण पाऊसच नाही पडला तर पाणी काहीतरी कुठं नाही येणार. जे थोडेसे नद्या व्हाळ वगैरे थोडंसं पाणी आलेलं आहे ते पण सुकत चालले हळूहळू. आणि काय करते माहिती आता, पप्पा त्या साईडला उभेत आणि तिकडनं पाईप जोडतो आहे आम्ही. हळूहळू नळाचं पाणी इकडे असं ह्या पाईपाद्वारे आपल्या तरव्याजवळ येईल. आणि चला पहिले तुम्हाला तरवा दाखवतो आणि पाईप कसा जोडतो ते पण दाखवतो. तर हा आहे आपला तरवा आणि आता लहान आहे, म्हणजे पूर्ण जमीन अशी सुकली आहे. हे बघा कडक झाली, कारण पाणी असलं तर पटकन वाढला असता तरवा. आणि खत मारून पण उपयोग नाही पाणी नसेल तर. थोडासा आधार द्यावा, सकाळी दव पडतो त्यामुळे तरी तेवढासा येतो. आणि आता दाखवतो तुम्हाला पाईप कुठे लावला येतो. चला हा पाईप आणलाय डायरेक्ट आपल्या जो घर आहे ना ह्या साईडला त्याला जोडला आहे, त्या आपल्या नळाला. आणि तिकडनं असा पाईप हळूहळू जॉईन करत घेऊन आलो आहे. बघू अजून पाणी नाही आलं, पाणी आलं का मग पटकन पाणी सोडतो इकडनं. सोनाली तीच वाट बघतो पाणी कधी येईल ते. असा त्या साईडला गेलं लांबपर्यंत. या अशी कधी वेळ आलेली पहिल्यांदा ना? पावसानं असं कधीच नाही केलं. कधीच नाही ना पण तुमच्या लाईफमध्ये लहान असं मोठे झाले. तर आहे ना, मगाशी तुम्ही बघितलात पाईप वगैरे जोडले आम्ही घरातनं घेऊन आलो हळू कोणाकोणाची पाईप सगळ्यांची. आणि झालं तिथपर्यंत ठीक होतं, नेले पण. आणि नंतर मग बघते पाण्याची वाट बघते, पाणी काय आलंच नाही, त्याने सोडलाच नाही पाणी. आणि नंतर मग कंटाळून सोनालीने फोन लावला त्याला, जो पाणीवाला होता सोडणारा त्याला फोन लावला. तर बोलतो विहिरीमध्ये पाणीच नाही. तर मग काय सगळा प्लॅन फसला आजचा पाणी नसल्यामुळे. काय करतात माहिती आहे, त्या विहिरीत पाणी सोडतात दुसऱ्या पंपाच्या साहाय्याने. मग पाणी हे आमच्या इकडे येतं, पण त्या विहिरीत पाणीच नाही तर पाणी कसं सोडणार असं तो म्हणतो. ठीक आहे आता बोललो उद्याची वाट बघूया. चला आता
तर मंडळी कालच्या भागामध्ये आपण बघितलं की पप्पांनी कैऱ्या आणलेल्या आणि कैऱ्या आपण घरगुती लोणचं बनवतो, दरवर्षी बनवतो, ह्या वर्षी बनवतो. आणि त्यानंतर कैऱ्या कापून घेतल्या आपण आणि त्याच्या बारीक फोडी करून मीठ त्या लावलेलं जाड्या मिठामध्ये 2 दिवस भिजत ठेवल्या. आणि लाईट गेलेली मंडळी तर राहून गेलं ती. आणि आज परत तीच व्हिडिओ बनवतोय. आणि आता आपण काय करणार पप्पा? आणि या कैरीच्या ज्या फोडी केल्या आपण त्या मिठातनं काढून नितळवून घेतल्या. ओके. आणि आता आपण त्याचं लोणचं बनवणार आहोत. ओके. त्याची पुढील प्रोसेस आम्ही तुमका वैच्यकान दाखवत आहोत. बरं चालेल. तर आताच पप्पांनी तेलामध्ये आपल्या लसूण टाकलं. की टाकलं लसूण 5-6 कांदे आणि तेल की ठेवले 1 लिटर तेल. ओके. आणि याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकणार आहोत. त्यामध्ये आपण आता 4-5 चमचे मोहरी टाकायची अंदाजे. काही मिश्रण थंड होऊन द्यायचं. बरं. त्याच्यानंतर मग आपण हा बेडेकर लोणचे मसाला त्याचं आपण सारण बनवणार. हां. आणि त्या सारणामध्ये आपण ती कैरी मिक्स करायची. बरं. आणि त्याच्यामध्ये मग हिंग टाकायचं. तर आपण काय करणार होता? आता हे तेल आणि लसूण मोहरीचं आपलं मिश्रण झालेलं आहे. त्याच्यात आता आपण हा बेडेकर लोणच्याचा मसाला ओके. 1 पॅकेट मिक्स करून घेणार. अजून लागणार आहे, आमच्याकडे जरा कमीच आहे. ओके. नंतर घालू घ्यायचं हे मिश्रण सगळं. मिश्रणात आपण हिंग घालणार आहोत. बरं. हिंग भरपूर टाकला तरी चालतो. ओके. त्याच्यामुळे लोणचं खराब होत नाही. हे आपण मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं. हे बघा छानपैकी असं व्यवस्थित ढवळून घेतला. नाही असा त्याचा कापलेल्या आंब्याच्या फोडी आम्ही मिक्स करणार. साधारण किती वेळ ठेवायचा आपण? म्हणजे नंतर कायम आता याच्या नाही सध्या म्हणजे मुरेपर्यंत तेलामध्ये. आता कायम या तेलात. आणि किती तेल काय काढूचं नाही. किती दिवस ठेवू शकतो आपण? 8 महिने 10 महिने वर्षभर पण टिकता. साफसफाई स्वच्छता पाहिजे. ओके. म्हणजे पूर्ण पावसाळा हरकत नाही. हो त्या वर्षाचं त्या वर्षा. ओके. तर आपला आता घरगुती लोणचा तयार झालाय. हे आता आपण मग हे भरण्यात घालूया. ओके. तवा दाखवता. बघ सोनं मीठ लागला काय? घालू काय? मीठ लागला काय? मीठ लागलं का? आवडला? थोड्या वेळानं बघ. तर मंडळी ह्या ब्लॉगमध्ये पप्पांनी छान प्रकारे घरचं लोणचं कसं तयार करायचं आणि छोटी आपली रेसिपी दाखवली त्यांनी.
आणि किती महिने ठेवू शकतो किंवा किती वर्षभर ठेवू शकतो आपण, म्हणजे पूर्ण वर्षभर स्वच्छता करून. तर मंडळी हां तुला पाहिजे, ओके इकडे इकडे उभी राहा. तर आता चालली परी पप्पांबरोबर फिरायला फोंड्यामध्ये ना. हां आणि तुला काय बोलायचं आहे, काय बोलाय हां काय बोलायचं सांग पटकन. काय म्हणजे बाबू मला सांग, तुला गावी आवडते अव हां. तर परीला पण खूप गाव आवडतोय आणि खूप रमली आणि मेन म्हणजे घरात नसते ती, इकडनं तिकडे तिकडनं इकडे तर चालू असतं. आणि जरा पाणी भरलं असतं ना तर परीला नदीत नेलं असतं स्विमिंगला. सुमेला कसं करायचं दाखव. अरे असं असं ना, छान आहे ना. आपली हांबा कुठे आहे? आपली आम्हा तिकडे आहे, बाहेर आहे, कुठे आहे? बाहेर तिकडे. वाय कोण हा? कोण तू कुठे चालली आता? आता सुमीला. स्विमिंग आता नाही, तू आता पुण्याला चालली ना फिरायला. हा हां कोंडेला. आणि मम्मू कुठे आहे? आणि मम्मू घरी आहे, काय करते? पाणी होते. पाणी देते. तुला मारलं मम्मूने हवं ना. तर मंडळी हा ब्लॉग इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि राहा खुशी राहा. आता कर बाय बाय. बाय बाय. लव यू. लव यू. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.